नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात AR प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूर मेट्रोने लोकमान्य नगर ते हिंगणा दरम्यानच्या 6.4 किलोमीटर लांबीच्या रिच 3A मार्गावरील पहिल्या स्पॅनचे उद्घाटन केले आहे। या कॉरिडॉरमुळे दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो विस्तारास गती मिळणार आहे। तसेच शाळा, महाविद्यालय, रुग्णालय आणि बस थांब्यांशी शेवटच्या मैलापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात 102 रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले होते। या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये 57,000 तरुणांनी नोंदणी केली असून एकाच दिवसात 27,000 तरुणांना मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी नोकरीची भेट मिळाली आहे। दिल्ली सरकारने ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक पदक विजेत्यांना मोठे आर्थिक बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे। सुवर्ण पदक विजेत्यांना 7 कोटी, रौप्य विजेत्यांना 5 कोटी आणि कांस्य विजेत्यांना 3 कोटी रुपये दिले जाणार आहे। तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना सरकारकडून लॅपटॉप दिले जाणार आहे। हे निर्णय मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहे। अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने संयुक्त राष्ट्रांच्या सांस्कृतिक शैक्षणिक संस्था युनेस्को सोडण्याची घोषणा केली आहे। अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने ही माहिती दिली आहे। त्यांनी या निर्णयाचे कारण राष्ट्रीय हितांविरुद्ध एजन्सीचे कामकाज आणि इस्रायल विरोधी विचारसरणी असल्याचे सांगितले आहे। बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक बायोपिकची क्रेज वाढत असतानाच दिग्दर्शक अमित रॉय यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील बायोपिकची बातमी चर्चेत होती। या चित्रपटात शाहिद कपूर मुख्य भूमिकेत झळकणार होते, मात्र हा चित्रपट आता बनवला जाणार नाही। त्यामुळे चित्रपट आणि इतिहास प्रेमींमध्ये निराशा पसरली आहे। भारतीय महिला संघाने इंग्लंडमध्ये इतिहास रचला आहे। त्यांनी पहिल्यांदा इंग्लंडमध्ये सलग 2 मालिका जिंकण्याचा पराक्रम केला। तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात हरमनप्रीत कौरच्या या संघाने 13 धावांनी इंग्लंडच्या महिला संघाला पराभूत केले आहे। तर हे होते आजचे न्यूज वाइब्स। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।